नमस्कार मंडळी, आशू किचन आणि व्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. तर 30-30 भाजी चपाती खाऊन जर आपल्याला कंटाळा आला असेल आणि जिभेला असं चटकदार काहीतरी हवं असेल तर आपण हा ठेचा नक्कीच बनवू शकतो. तर त्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याचे देठ असे काढून घ्यायचे, स्वच्छ करून घ्यायचे ह्या मिरच्या. हा ठेचा आपण भाकरी चपाती याच्याबरोबर खाऊ शकतो. मस्त असा झणझणीत लागतो. तर ठेचा बनवण्यासाठी साहित्य लागणार आहेत: मिरच्या, लसूण पाकळ्या, जिरे आणि शेंगदाणे, चवीपुरतं मीठ. शेंगदाणे आपण अगोदर छान खरपूस असे भाजून घेऊयात. मी यासाठी लोखंडी तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतलेत. त्यानंतर आपल्याला मिरच्या भाजायला घ्यायच्या आहेत. मिरच्या थोड्याशा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. मिरच्या खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण घालायचा आहे. तो पण मिक्स करून घ्यायचा आहे छान. लसूण छान भाजल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे त्याच्यामध्ये. तर हे छान भाजून झालेलं आहे. तर एका ताटामध्ये काढून एक 10 ते 15 मिनटासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर आपलं मिश्रण थंड झालेलं आहे, ते आपण याच्यात मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. तर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे आता आपण बारीक करून असं चालू बंद आपल्याला बारीक करायचं. पाहू शकता. तर आपला ठेचा रेडी आहे. हा आपण चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.